कोकण मिनी व्लॉगच्या थर्ड पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आरेवारे बीचवर मस्तपैकी एन्जॉय वगैरे केल्यानंतर संध्याकाळी आम्ही पोहोचलो आमच्या कोकणातील एका मित्राच्या घरी। तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला। तर नाश्त्याला पोहे वगैरे खाल्ले आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी। तर पुढचा प्रवास होता जिथे की समर्थ रामदास महाराजांनी त्यांचा दासबोध ग्रंथ लिहिलेला ती घळई म्हणजे काय की डोंगराच्या आतून पूर्ण गुफा जशी असते त्या पद्धतीने होती। तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि ही बघा 3 माकडं एकमेकांकडे बघतायत कशी, एक गुलाबी शर्टवालं। तर आशू पण आमची खूप घाबरत होती माकडाला बिस्किट द्यायला, तर ते बिस्किट दिलं आणि आम्ही थोड्या वेळातच पोहोचलो एका ठिकाणी जेवण करायला। एका हॉटेलवर जेवण वगैरे केलं आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला। तर रात्री सुद्धा मस्तपैकी एन्जॉय करत तर आमचा एन्जॉय बघत बघतच मागचा 4 व्हीलर वाला आम्हाला बघा लाईट देत होता बघा मस्तपैकी।